माजी महापौर भारती सोनवणे यांचे मुलगा आणि मुलगी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी लढवलेली होती आणि प्रभाग क्रमांक 3 आणि 4 मध्ये त्यांचा या ठिकाणी दणदणीत विजय झालेला आहे। सर्वात कमी वयाचे जर असले तर प्रतीक्षा सोनवणे या निवडणूक रिंगणामध्ये जळगाव महापालिकेच्या पाहावयास मिळालेला आहे। तरी काय सांगशील तुझा दणदणीत विजय? या विजयात सध्या तरी माझं काहीही कॉन्ट्रीब्युशन नाही होतं। माझ्या सोबत जे लोक होते, माझे दादा, कार्यकर्ते, आई वडील, त्यांनी सगळ्यांनी खूप 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 मेहनत घेतली यात। तर आता येणाऱ्या 5 वर्षात मला मेहनत घ्यावी लागेल। ताई काय वाटतं आता या प्रभागामध्ये कशा पद्धतीचा विकास तू साधणार आहे? माजी महापौर आईंचा अनुभव आहे, आप्पासाहेबांचा अनुभव तुझ्या पाठीशी आहे। इतके वर्ष होऊन सुद्धा लोकांना मूलभूत सुविधा नाहीये। खेडीच्या एरियात जाऊन बघितलं तरी त्यांना 35 वर्ष झाले, त्यांना रस्ते नाहीये, गटारींची सुविधा नाहीये, पाण्याची सुविधा नाहीये। तर मला असं वाटतं येणाऱ्या 5 वर्षात त्यावरच आम्ही भर देऊ थोडा। निश्चितच दादा काय सांगसाल, ताई आणि भाऊ दोघींचे या ठिकाणी विजय संपादन झालेला आहे। आई वडिलांनी कुठेतरी पिछाड या निवडणुकीमध्ये दिसली। माजी महापौर असताना तुम्हाला पिता पुत्रांना या ठिकाणी उमेदवारीचा सल्ला दिला आणि त्या ठिकाणी तुमचा या ठिकाणी विजय झालेला आहे। काय असणार पाहुणा? 35 वर्षापासून जे माझे वडील नगरसेवक होते, आई महापौर होते, माजी महापौर, यांनी जे समाजसेवा केली वार्डामध्ये, तेच भारतीय जनता पार्टीने तेच पाहून आम्हाला ते तिकीट दिलेले आहे। यात आई आणि वडिलांचं दोघांचं श्रेय लागलेलं आहे, मात्र जनतेचाही पाठिंबा त्या ठिकाणी दिसून आलेला आहे। कसा विकास साधणार आहे या संपूर्ण अनुभवामध्ये? विकास म्हणजे विकास 3 नंबर वार्डमध्ये, बाकी रोड, रस्ते, गटरे, पथे दिवे 4 नंबर वार्डमध्ये तर 95% पुरे काम होऊन जाईल आमचं। फक्त राहिलं तर फक्त लाभार्थींची सेवा। श्रेय कोणाला देणार या संपूर्ण? आई वडील आणि आमचे पार्टी भारतीय जनता पार्टी। निश्चितच हे होत्या सोनवणे कुटुंबाच्या बहीण भावाच्या या ठिकाणच्या प्रतिक्रिया की विजयी झाल्यानंतर आई वडील असो किंवा या ठिकाणचे कार्यकर्ते आणि भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं मोठं श्रेय या ठिकाणी लाभलेलं आहे। मात्र जळगावात सर्वात कमी वयाची प्रतीक्षा सोनवणे या उमेदवारी रिंगणामध्ये होती, त्याचा या ठिकाणी विजय झाला। त्या भारती सोनवणे माजी महापौर यांच्या कन्या होत्या। असं असलं तरी या ठिकाणच्या भविष्यामध्ये प्रभागाचा विकास कशा पद्धतीने साधतील याकडे संपूर्ण जनतेचं लक्ष लागलेलं आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव।